आणि बाबांनी मला आपलंसं करून घेतलं. साधं सरळ आणि माणुसकीने जगणाऱ्या मला बाबांनी अनेक वेळा ते माझ्या पाठीशी उभे आहेत याची प्रचिती दिली. योग्य मार्ग समोर येत गेले. नवीन माणसं सहज जोडली गेली. माझ्या आईला कॅन्सर आहे हे कळलं आणि तिथपासून हा कॅन्सर नाहीच आहे यापर्यंतचा प्रवास हा केवळ बाबा पाठीशी उभे राहिले. त्यांनी योग्य मार्ग दाखवला, योग्य व्यक्तींची गाठ घालून दिली म्हणून पार पडला. माझ्या घराच्या उंबरठ्या बाहेर आत येणारी छान स्पष्ट अशी पावलं दाखवून त्यांनी मला माझ्या घरात ते आले असल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर काकींनी मला सांगितलं त्याप्रमाणे मी घरी पादुका पूजन केलं. त्यानंतर बाबांच्या जपाचं मशीन करायचं ठरलं. त्यावेळेला काकींनी मला आणि रोहनला ही संधी दिली आणि आमच्या गळ्यातील स्वर आणि इतकी वर्ष त्यावर घेतलेली मेहनत याचं चीज झालं. एखाद्या गायकाला आणखी दुसरं काय हवं ना. गेल्या वर्षी बुद्धा म्हणाली होती की बाबा आपल्या सुखाचा नाही तर हिताचा विचार करत असतात, कारण सुख हे क्षणिक आहे पण हित हे कायमस्वरूपी आहे. हे अगदीच पटलं. बाबांनी आपलं म्हटल्यावर मग त्यांच्या नामाशिवाय तळमळपाय नाही याची जाणीव त्यांनीच करून दिली. त्यांनीच सांगितलेल्या श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींमुळे माझ्या आयुष्याला 360 अंशाची कलाटणी मिळाली. मी कुठे होते, मी कशी होते आणि आज मी कुठपर्यंत आले आहे. शारीरिक आणि भावनिक पातळीवरील ही प्रगती ही केवळ बाबा आणि बाबांच्याच आशीर्वादाने होत आहे. मला वाट दाखवणारे गौरव, रोहन आणि कीर्तिकाई यांची मी कायमच ऋणी राहीन. बाबा कायम पाठीशी आहेतच. त्यांच्या इच्छेने आणि आशीर्वादाने सर्व काही घडत आहे याचं स्मरण अखंड राहू दे हीच बाबांच्या चरणी प्रार्थना. तू बुद्धी दे, तू तेज दे, मग चेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास.